ठाणे महापौर वर्षा मैराथन में 25,000 से ज्यादा धावक होंगे शामिल। नमस्कार, आप देख रहे हैं न्यूज मिरर। ठाणे में एक बार फिर मैराथन का उत्साह देखने को मिलेगा। प्रशासनिक राज के बाद पहली बार आयोजित होने वाली 32वीं ठाणे महापौर वर्षा मैराथन रविवार 30 अगस्त 2026 को आयोजित की जाएगी। दौड़ प्रगति की गतिशील ठाणे की के संदेश के साथ होने वाली इस मैराथन में 25,000 से ज्यादा धावकों के शामिल होने की उम्मीद है। इसकी जानकारी महापौर शर्मिला पेंपलोलकर ने पत्रकार परिषद में दी। मैराथन का उद्घाटन सुबह 6 बजे उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के हाथों किया जाएगा। प्रतियोगिता में 21, 10, 5, 3 और 1 किलोमीटर के विभिन्न वर्ग होंगे। वहीं वरिष्ठ नागरिकों के लिए भी अलग से 1 किलोमीटर की दौड़ आयोजित की गई है। ही मैराथन की टी शर्ट और ट्रीजर का अनावरण भी महापौर शर्मिला पेंपलोलकर के हाथों किया गया। इस मौके पर अभिनेता नीलेश सावले और आदिनाथ कोठारे मौजूद रहे। पत्रकार परिषद में विभिन्न प्रभाग समितियों के अध्यक्ष, गुट नेता, नगर सेवक और प्रशासनिक अधिकारी भी मौजूद रहे। अब देखना होगा कि 30 अगस्त को होने वाली इस मैराथन में ठाणेकरों का उत्साह किस तरह नजर आता है। मनीष जोशी या स्पर्धेमध्ये स्वतः होणार आहे आणि त्यामुळे त्यांना चेस नंबर या ठिकाणी दिला जातोय। तो महापौर निमित्ताने घेतला जातात। त्या मुलांकरता जो टी शर्ट दिला जाणार आहे त्याचंही अनावरण सर्व मान्यवरांनी करावं अशी सर्वांना विनंती। अभिजित पवार यांना ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा ही गेली 6 वर्षानंतर पुन्हा एकदा चांगल्या दिमाखामध्ये आयोजित करण्याचा संकल्पना खरं तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली होतच असते। तसेच सतीश प्रधान महापौर यांच्या अध्यक्षतेखाली पहिली वर्षा मॅरेथॉन स्पर्धा घेतली गेली। त्याच्यानंतर मला वाटतं आज आपण पुन्हा एकदा 32वी वर्षा मॅरेथॉन स्पर्धा 2026 मध्ये आयोजित केलेली आहे, जी माझ्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे। मला वाटतं खूप चांगल्या पद्धतीचं नियोजन आपण या वर्षा मॅरेथॉन स्पर्धेचं केलेलं आहे। सर्वात मोठी स्पर्धा ही 21 वर्षातील वयोगटातील पुरुष आणि महिला यांच्याकरता होणार आहे। त्याच्यानंतर 16 वर्षावरील 10 किलोमीटर आणि 18 वर्षावरील 10 किलोमीटर, त्याचप्रमाणे 5 किलोमीटर 15 वर्षाखालील मुले मुली आणि 3 किलोमीटर 12 वर्षाखालील मुले मुली, तसेच ज्येष्ठ नागरिकही या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत। ठाणे महानगरपालिकेचे सर्व अधिकारी कर्मचारी सहभागी होणार आहेत। त्याच प्रकारे रन फॉर फन यामध्ये प्रत्येक वयोगटातील स्पर्धकांनी भाग घेतला जाईल आणि त्याच पद्धतीने मला वाटतं तुम्ही सर्व पत्रकार बंधूंनीही याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे अशीही मी आशा व्यक्त करते। आणि ही वर्षा मॅरेथॉन महापौर स्पर्धा खूप चांगल्या पद्धतीने आपण सर्वांनी साजरी करूया। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा होत असतेच आणि याचं उद्घाटनही त्यांच्या हातून सकाळी 6 वाजता होणार आहे। तसेच त्यांच्या पत्नी लताताई शिंदे याही आपल्या या कार्यक्रमाला आवर्जून येणार आहेत। पण त्यांनी मला आवर्जून म्हणजे सांगितलं आहे की मला यायचंच आहे। जरी त्यांची तब्येत ठीक नसली तरी सुद्धा त्यांनी मला फोन करून सांगितलं आहे की ही स्पर्धेला मी गेल्या वर्षी पण होते आणि यावर्षीही त्यांनी आमंत्रण मला द्यायला सांगितलं आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांना आमंत्रित करायला गेलो होतो। आणि अशा प्रकारे ही वर्षा मॅरेथॉन स्पर्धा खूप चांगल्या पद्धतीने होणार आहे। प्रत्येक वयोगटातील नागरिकांचं, स्पर्धकांचं इथे काळजी घेतली जाणार आहे। प्रत्येक जागोजागी सर्व ठिकाणी आरोग्य सेवा दिली जाणार आहे। खाण्यासाठी खाद्यवस्तू ठेवलेल्या आहेत। सर्व पक्षीय नगरसेवक
त्याचप्रमाणे सर्व सर्व आपले कार्यकर्ते हेही इथे 57 स्पॉट्स आयोजित केलेले आहेत. ज्या ठिकाणावरून धावपटू धावणार आहेत त्या ठिकाणी जी व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीची सेवा त्या स्पर्धकांना मिळाली जाईल याची काळजी घेतली. मला वाटतं ज्या वेळेला ही स्पर्धा घेण्याचं आयोजित ठरलं त्याच वेळेला आपण लगेच एक बैठक घेतली अधिकाऱ्यांसमवेत आणि आपण दौरा पण केला होता. MMRDच्या अधिकाऱ्यांसमवेत आपण बैठक घेतली आणि मला वाटतं ज्या दिवशी 30 ऑगस्टला ही मॅरेथॉन स्पर्धा असेल त्यावेळेला सर्व नियोजन एकदम नियोजनबद्ध असेल. आपण आज त्यांना टीजर जो लॉन्च झाला आहे त्याच्यासाठी त्यांना आमंत्रित केलं होतं आणि या स्पर्धेसाठीही आपण 30 ऑगस्टला त्यांना आमंत्रित करणार आहोत.